नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते. आज आपण दिव्याभोवतालची रांगोळी शिकणार आहे. तर त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. हे बघा, आपण या प्रकारची रांगोळी बनवणार आहे आज. तर मी सगळे 6 नंबरचे मणी घेतलेले आहे. तर तुम्हाला जे कलर याच्यात पाहिजे असेल ते कलर तुम्ही घेऊ शकता. मी हे कलर वापरलेले आहे. हे बघा, 6 नंबरचे हे मणी आणि हा मच्छी धागा, हा नायलॉन धागा आणि ही सुई, ही कैची आणि ही पक्कड यासाठी की मणींमध्ये कधी कधी सुई अटकून जाते, ती काढता येत नाही, त्यामुळे याच्यानी पटकन निघून जाते, म्हणून ती पकड. तर करायची सुरुवात. हे बघा, आधी मी नायलॉन धागा घेतलेला आहे. आपल्याला हे षटकोनाची पट्टी बनवायची आहे. तर आधी मी अगोदर आता हे बघा, 6 मणी ओळायचे आपल्याला. हे बघा, आता 6 मणी घेतले. आता इथे गाठ मारायची आहे. अशी गाठ मारल्यानंतर इथे पुढचे मणी घ्यायचे आपल्याला. आता हे पुढचे मणी घेतल्यानंतर थोडस पूर्ण शेवटपर्यंत घेतले तर बरंच होतंय, ते टाईट होऊन जाते जरा छान विण. हे बघा, पूर्ण घेतले मी मणी. आता हा दोरा एक्स्ट्रा जो आहे तो कट करायचा आपल्याला. यात आता आपण 5 मणी ओढणार आहे. असे 5-5 मणी ओढून 7 घर करायचे आहे आपल्याला सुरुवातीला. हे बघा, हे मागच्या साईडनी घ्यायचे सुई अशी. पुन्हा आता वरती 3 मणी घ्यायचे आपल्याला. सुरुवातीला हे 2 घ्यायचे आणि हा 1. असं 5-5 मणी ओढत जा आणि पूर्ण 7 घर करायचे आहेत. हे बघा, हे 7 घर झालेले आहेत. आता हा पुढचा मणी घ्यायचंय. हे बघा, हा पुढचा मणी घेऊन इथे आता 5 मणी ओढायचे आपल्याला. हे बघा, असं हा साईड. हा साकारले. आता हे पुढचे मणी घ्यायचे. हा सर, हे बघा, आता हे पुन्हा 5-5 मणी टाकत पुन्हा पुढे पर्यंत न्यायचं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर असाच साईडचा मणी घ्यायचा आहे. असं करत तो षटकोन तयार होईल. हे बघा, आता हे एवढे झालेले रेडी. आता हे बघा, आता 6 इथून पूर्ण ठिकाणी 7-7 मोजत जायचे.
आता इथून मी मोजलेले आहे 1 2 3 4 5 6. आता 7वा कसा घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, हे 2 मणी ओळायचे आणि हा साईडचा मणी घ्यायचा. हा हे बघा, आणखी 2 मणी ओळायचे. आता हा मण्यातून असं करून 6 मण्यांचं डिझाईन. हे बघा, असं असं पॅक करून द्यायचं आहे ते. परत पुढचे 2 तेव्हा पॅक होईल ते. हे बघा, असं येईल. आता याला आपल्याला हे पांढरे मणी लावायचे. या ठिकाणी मी पांढरे लावलेले आहेत. तुम्ही कुठल्याही प्रकारचे पांढरे पिवळे कोणते लावायचे ते लावू शकता. तर आपल्याला आता पांढरे मणी लावायचे आहेत. हे बघा, इथून सुई निघालेली आहे. तर आपण इकडे घेणार आहे सुई पुढे. पुढे सुई घेऊन पूर्ण हे बघा, हा मणी घेतलाय. आता इथे आपल्याला हा पांढरा मणी ओळायचा आहे. पांढरा मणी ओढला की हा इकडनंच घ्यायचंय. असाच मणी आला पाहिजे, त्यासाठी या एका साईडनेच घ्यायचंय आपल्याला. हे बघा, असं असं. हे बघा, असं. आता पुन्हा पांढरा मणी घ्यायचा, पुन्हा असं. असं केलं तरच मध्यभागी मणी येतो. आणि जर समजा आपण इकडनं हे करत तिकडनं जर घातला तर तो साईडला मणी जाईल. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की आपल्याला असंच करायचं आहे. हे सगळे अशा मणी पूर्ण याला लावायचे. आता तर मी तुम्हाला शिकवण्यासाठी एक एवढा भाग करून दाखवणार आहे. हे बघा, आता मच्छी धागा घेतलेला आहे मी. आता इथे हे साईडचं जे पान घेतलेलं आहे ते कसं केलेलं आहे ते सांगते मी तुम्हाला. आता इथे हा मणी एक आहे, आपल्याला इथे 4 मणी घ्यायचे आहे. हे बघा, 4 मणी घेतले. आता आपण इथे असं हे करायचं आणि हे पुढचे 2 मणी घ्यायचे आपल्याला. हे 2 मणी घेतल्यानंतर इथे आपल्याला हा 1 मणी टाकायचा आहे. हा 1 मणी घेतल्यानंतर हे तुम्हाला जेवढे वाटले तुम्ही 5 ओळा 6 ओळा चालेल. मोठं पान करायचं असेल तर जास्ती ओढले तरी चालणार आहे. येस. आणखी हा मणी घेतला आपण. तर हा जो मणी सोडून हा मणी सोडून द्यायचा आपल्याला, पोपटी मणी, आणि या मण्यातून आपल्याला काढायचं.
हे बघा. आता आपल्याला इथे हे 4 मणी वगैरे 2 3 आणि 4 हे आता या मण्यातून आपल्याला काढायचे असं असं हे बघा असं काढायचं हा आकार येतो. ठीक आहे. हे बघा आता हे पुढचे मणी घ्यायचे आपल्याला असे आता बघा इथून आपल्याला हा पांढरा मण्यांचा घेर घ्यायचा आहे. हा जो आहे तुम्हाला म्हणजे जेवढं मोठं करायचं तेवढा मोठा तुम्ही घेऊ शकता. मग हे सारखे मणी घेऊन सारखे सरळ सरळ ओळायचे आहे आणि इथून आपल्याला या इथून काढून घ्यायचंय बाहेर आणि हळूहळू करत करत पूर्ण पांढऱ्याचा घेर करायचा. नंतर मग हा राणी कलरचा जो आहे तो घेर करायचा. हळूहळू हे सगळं करत जायचं. आजची तुम्हाला रांगोळी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ते. आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.